प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात काय घडलं आहे. तर इकडे आता जो आर्यन आहे तो आर्यन मम्मी साहेबांच्या घरी येतो आणि तो म्हणतो की मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी एक सांगायचं आहे. सगळे म्हणतात काय झालं. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघा, मी एक सांगणार आहे, मी आजपासून इथेच राहणार आहे. तर आता लगेच चित्रकार म्हणतात का राहणार आहे तू इथे. तर ते म्हणतं की तुमचा सत्या तुम्हाला सोडून गेला ना, त्यामुळे मी इथे राहणार आहे. तुमच्या मुलाचा आधार बनून, तुमचा आधार बनून राहणार आहे. तर आता लगेच म्हणतो की चित्रकार म्हणतात काही एक गरज नाही आहे. आम्हाला माहिती आमचा सत्या कुठे गेला नाही आहे, असं बलमा आणि चित्रकारांचं म्हणणं असतं. आणि ते म्हणतात की त्यामुळे तू इथे नाही राहू शकत. चित्रकार म्हणतात तू काय रे, ही तू असशील मनाने चांगला, पण ह्या जगामध्ये असं कुणीच नाही की त्याला आमच्या सत्याची सर येईल. ह्या जगात असं कुणीच नाही अजूनपर्यंत तो आमच्या सत्यासाठी हे करेल. हे बघा, माझ्या सत्यासारखं कोणीच नाही या जगामध्ये, असं चित्रकार म्हणत असतात. आणि चित्रकार म्हणतात की तू लाख असशील रे चांगला, पण तसं नाही होऊ शकत. हे बघ, आता तुला ह्या घरात जागा नाही आहे, आम्ही तुला ह्या घरात नाही घेऊ शकत. आणि चित्रकार तिथून निघून जातात. तर मम्मी साहेब म्हणतात अरे, तू त्या चित्रकारांचं मनावर घेऊ नको, कारण की त्यांचा मुलगा त्यांना सोडून गेला ना, त्यामुळं त्यांना खूप वाईट वाटते. तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना, असं तो म्हणत असतो. मम्मी साहेब त्यांना म्हणतात. तर इकडे आता जी मंजू आहे, सकाळी सकाळी सत्य आता तिथे लपलेला असतो. घरात ते दोघं असतात. तर आता मंजू म्हणते सत्या मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. सत्या म्हणतो वाघमारे नको, मला आता निघायला हवं, कोणी बघितलं तर. तरी म्हणतं की नाही नाही. तेवढ्यात बाहेर इकडे आता जे पोलीस असतात तर ते येतात. आणि पोलीस आल्यावरती आता ते म्हणतात की हे बघा, तुम्हाला काहीतरी वाघमारे मॅडम, तुम्हाला माहिती ना, तुम्ही सत्यजितला त्या गुंडाला संपवायला इथे आला होतात. त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका, हे काम तर आता झालेलं आहे, असं म्हणत असतात. तर आता लगेच सत्य हे सगळं ऐकतो. सत्य म्हणतो वाघमारेंना आतमध्ये होत्या, मग यांच्याकडे बघतो. तेवढ्यात मंजू आतमध्ये येते. म्हणते सत्य कुठं गेला. सत्य म्हणतो की इथे मी इथे. तर आता ते म्हणते की काय झालं सत्य तुला चिडवायला. तर सत्य म्हणतो वाघमारे काय झालं तुम्ही सांगा बरं. अहो तुम्ही कशासाठी आलता इथे. मला संपवण्यासाठी. अहो संपवा ना, धरा ही बंदूक, घाला मला गोळ्या, माझ्या डोक्यात 4-5 गोळ्या घाला. हां, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला संपावं. तुम्ही यासाठी इथे आलात ना. आणि इकडे तोंड करून हसत राहतो. आणि मंजू म्हणते सत्या मला तसं नव्हतं म्हणायचं. सत्या या गोष्टीची खूप वेळ झाला आहे, पण आता मी इथे आल्यापासून बघितलं ना, खूप बदललेलं आहे सत्या. तर सत्या म्हणतो हो, बदललेलं आहे ना. तर आता लगेच सत्या मंजू एकमेकाला मिठी मारतात. मंजू म्हणते सत्या तू काळजी करू नको. कशाला काळजी करतोय, मी आहे ना, असं मंजू म्हणते. तर असं एकमेकाला ते म्हणतात. आणि आता लगेच मंजू म्हणते सत्यामधून निघतो मी. तर आता मंजू म्हणते थांब, मी नाश्ता घेऊन येते. आता मंजू तिथून जाते नाश्ता आणायला. अमृता त्या इकडे नाश्ता करत असते. मंजूची आई अमृताला बळजबरी नाश्ता खाऊ घालत असते. आणि आता तेवढ्यात मंजू येते, प्लेट घेते आणि बळजबरी किती मोठे पोहे त्या प्लेटीत घेते. तर मंजूच्या आईने ते हे सगळं बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. आणि आता लगेच मंजू ते पोहेची प्लेट घेऊन रूमकडे निघते. तर आता तेवढं तिथे मंजूची आई म्हणते की मंजूच्या आई अमृताला म्हणते बघितलं कांबरे काय चाललं हिचं काय माहिती. तर आता बघ ना म्हणे कशी येड्यासारखी करते, हिला लवकरच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. तर ती म्हणते की हो ना गाई. तर आता ती म्हणते तिथे तू सगळं ठीक आहे तिथे, तुला काही चक्कर वगैरे नाही बसला ना, असं अमृता म्हणते. तर आता मंजू म्हणते अगं काय बोलते आंबरे, तुला कळतंय का. तर अमृता म्हणते हो मग तू कशी वागते बघ ना. तर आता ती म्हणते कशी नाही, मी बरोबर वागते, असं म्हणते. तर इकडे आता मंजूची आई तिकडे जाते. तेवढ्यासाठी तो डोकून बघतो. तो म्हणतो की आता काय करायचं, वाघमारी दरवाजा उघडा ठेवून गेला. आणि तेवढ्यात मंजूची आई आता सत्य ते रूममध्ये असतो त्या रूममध्ये येते. आणि सध्या ते लगेच ड्रेस बदलतो आणि तिथे पेंटरचं काम करायला लागतो कलरची बादली घेऊन. आणि आता इकडं मंजूची आई येते आणि म्हणते की कोण आहात तुम्ही. तर आता ते म्हणतो की पेंटर आहे पेंटर. तर आता लगेच पेंटर आहे का, अगं मंजू आम्हाला सांगायचं ना पेंटर आलाय म्हणून. तर ते म्हणते की हो का. तर ते दोघी जण निघून जातात. तर आता मंजू त्याला आता पोहे वगैरे सत्याला खाऊ घालते. आणि सत्या म्हणतो वाघमारी निघतो मी आता. मंजू म्हणते नको ना जाऊ. मंजू सत्याला मिठी मारते, पण आता सत्या म्हणतो माझं नाईलाज आहे वाघमारे. आणि आता सत्या तिथून जायला निघतो. आणि आता मंजू पण सत्याला तिथून जाऊन देते. तर इकडे आता जो आर्यन आहे तो मंजूच्या घरी येतो. घरी आल्यावरती तो तिच्या रूममध्ये बसलेला असतो. आणि मंजू आता खूप रडायचं नाटक करते. सत्य खिडकीतून मंजूला ॲक्शन करत असतो. पण आता मंजूला असं वाटतं की सत्य म्हणतोय अजून मोठ्याने रडा वाघमारे. आणि मंजू अजून मोठ्याने रडायला लागते. तिथं मंजू खूप मोठ्या मोठ्याने रडत असते. आणि आता लगेच जो आर्यन आहे
तो म्हणतो अहो काय झालं तुम्हाला. तेवढ्यात आर्यन तिथून निघून जातो. सत्य मंजूच्या रूममध्ये येते आणि सत्य मंजूचे धिंगाणा चालू असतो. तेवढ्यात आर्यनचा फोन येतो आणि तो म्हणतो की हे बघ, मला तुला पण मारायची सुपारी भेटली होती मंजू सत्यासोबत, पण मी तुला नाही मारलं, मी फक्त सत्यालाच मारलं आहे असं तो म्हणतो. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.